हॅलो गाईज, तुमच्या एक्झामसाठी आता फक्त 2 ते 2.5 महिने हा कालावधी राहिलेला आहे. मोस्टली असं म्हणता येईल की फक्त 2च महिने तुमच्या हातामध्ये आहेत. कारण की एक्झामच्या आधीचे जे काही 15 दिवस असतात त्यामध्ये खूप सारे सब्जेक्ट्स असतात, प्रत्येकाचं रिव्हिजन करायचं असतं. परंतु जर सिलेबसला सुरुवात करायची असेल तर तुमच्या हातामध्ये फक्त आणि फक्त 2 महिने राहिलेत. या 2 महिन्यात अभ्यास केला तरच युनिव्हर्सिटी निघणार आहे. आता पण आपण जर जसं मागचे 1 वर्ष ठीक आहे मी करेल, करेल, करेल असं म्हणत जर तुम्ही राहिलात तर युनिव्हर्सिटी येऊन जाईल आणि तुम्हाला कळणारही नाही की तुमचा सिलेबस किती राहिलाय, काय केलंय आणि काय नाही ते. ठीक आहे? त्यामुळे टाइम टेबल आलेला आहे. 22 मार्च ही डेट तुमची एक्झामची फिक्स झालेली आहे आणि स्पेशली फर्स्ट एक्झामचा जो सब्जेक्ट आहे तो आहे संहिता अध्ययन. आज आपण संहिता अध्ययन बद्दलच 2 मंथची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. जरी आपण म्हणत असेल की 2.5 महिने राहिलेत परंतु 2 महिन्याच्या हिशोबाने तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची आहे आणि ज्यांनी पुस्तक कधीच उघडलं नाही, असं तर मोस्टली होत नाही की आपण पुस्तक उघडत नाही. फर्स्ट इंटरनल, सेकंड इंटरनल, पीए याच्या वेळेस आपण वाचलेलंच असतं. पण तरीही तुम्हाला असं वाटत असेल की मी 0वर आहे, तरी हातातून वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आत्तापासून सुरुवात करू शकता. 2 महिन्यामध्ये खूप इझिली संहिता अध्ययन 1चा सिलेबस कव्हर होतो. अष्टांग, चरक दोन्ही तुम्हाला सेपरेट करावं लागतं. त्यामध्ये काही मुलांचे डाउट्स असतात की मॅम कसं करायचं, श्लोक कसे करायचे, हे सगळे डाउट्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे? परंतु आज जर नाही केलं तर कधीच नाही होणार, हे मात्र फिक्स डोक्यामध्ये ठेवायचे. ओके? मग या 2 महिन्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचंय संहिता अध्ययनचं, कशा पद्धतीने करायचंय, तसेच टाइप मॅनेजमेंट आणि पेपर प्रेझेंटेशन हे 3 पॉइंटवर आपण फोकस करणार आहोत. ठीक आहे? त्यामुळे डिटेलमध्ये जे काही लेक्चर आहे ते लास्टपर्यंत बघा. तुमच्याच कामाचं लेक्चर आहे. तुम्ही कशा प्रकारे आणखीन इम्प्रूव्हमेंट करू शकता त्यासाठी आपण हे व्हिडिओज बनवत आहोत. ठीक आहे? फर्स्ट, प्रायोरिटीज तुमच्या फिक्स असल्या पाहिजे. फिक्स प्रायोरिटी म्हणजे फक्त अभ्यास ही एकच प्रायोरिटी तुमची असली पाहिजे. ओके? फक्त आणि फक्त स्टडी, बाकी काहीच नाही 2 महिन्यामध्ये. मग आता एक सब्जेक्ट घेतला, उदाहरणार्थ आपण संहिता अध्ययनच बघणार आहोत ह्या लेक्चरमध्ये. संहिता अध्ययनचा सब्जेक्ट घेतला, सगळ्यात आधी ब्ल्यूप्रिंट तुमच्या पुढे पाहिजे. कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करा, ब्ल्यूप्रिंट तुमच्या समोर पाहिजेच. ठीक आहे? त्यामध्ये एमके आणि डीके हे 2 पॉइंट्स बघायचेच आहेत. एमकेचा कोणताच पॉइंट सोडायचा नाही आणि डीके वर पण तुम्हाला एससीक्यू येतात, डीकेचेही पॉइंट सोडायचे नाही. सिलेबस प्रिंट ओपन केली, अध्याय काढला. अध्यायामध्ये एमकेचा कोणता पॉइंट आहे ते मार्क करून घ्या. थोडासा 1-2 तास तुमचे जातील मार्क करण्यासाठी, परंतु त्याचा फायदा तुम्हाला लास्टला होणार आहे. रिव्हिजनला पण त्याचा फायदा होतो. एमकेचा एकही पॉइंट मिस करायचा नाही, कारण की सगळे एलएक्यू तिथून येत आहेत आणि एसएक्यू पण मोस्टली सगळे तिथूनच आहेत. त्यामुळे एमकेचे कोणतेच पॉइंट मिस करायचे नाहीत. त्याचबरोबर डीकेचेही पॉइंट कव्हर करायचे. राहिला प्रश्न एनकेचा, नाईस टू नोचा. ज्यांचा सिलेबस कव्हर झालाय त्यांनी नाईस टू नोचे पॉइंट्स केले तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांचा झालाच नाही ते एनके कडे जाऊ नका, आधी एमके डीके करा, जेणेकरून तुमची पासिंग निघेल. ठीक आहे? नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आपल्या बीएमएसचे जे काही युनिव्हर्सिटीचे पेपर बनतात त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स खूप सारे रिपीट होतात. त्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जे काही 3-4 वर्षाचे जे काही तुम्हाला प्रिव्हियस इयरचे पेपर्स भेटतील ते सगळे पेपर कलेक्ट करा. त्यामध्ये कोणते एलएक्यू आले होते त्या एलएक्यूचा चांगला अभ्यास करा, जेणेकरून ते जर रिपीट झाले तर ते तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे? थर्ड पॉइंट, इम्पॉर्टंट श्लोकास, सगळ्यात महत्वाचा पॉइंट. आता पण बऱ्याच जणांचे मेसेज येतात की श्लोक करू का नको, आणि करा म्हटलं तर आणखीन असतं की मॅम मला श्लोक पाठ होत नाही. पण जे तुम्हाला फिक्स क्वेश्चन माहिती आहेत की एलएक्यूला वेग येणारच आहेत त्याचे श्लोक करा. जर आणखीन तुम्हाला जे फिक्स क्वेश्चन्स माहिती आहेत आणि त्याचे श्लोक जर 3 ते 4 लाईनीमध्येच असतील तर ते श्लोक केलेच पाहिजे, जेणेकरून तुमचा स्कोर चांगला होईल आणि पासिंगलाही त्याची खूप चांगल्या प्रकारे हेल्प होईल. मग आता 2 महिने राहिलेत, श्लोक कसे करायचे. एक नोटबुक करा. तुम्हाला मी फर्स्ट स्टेप पासून सांगते की नोटबुक श्लोकची असली पाहिजे. पण ठीक आहे, मागं काय केलं नाही यावर रिग्रेट न करता आता काय करता येईल यावर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ठीक आहे? नोटबुक करा किंवा पेजेस घ्या, त्यावर इम्पॉर्टंट श्लोक जे सांगितलेले आहेत मी
खूप जास्त वेळेस ते रिपीट केलेले आहेत. एसएक्यू इम्पॉर्टंट एसएक्यूची सिरीज पण सुरू केलेली आहे आपण. त्यामध्ये जे क्वेश्चन्स किंवा जे श्लोक सांगतेय मी ते तुम्हाला लिहायचे आहेत. 2 महिने वेळ आहे, त्यामध्ये तुमचे इम्पॉर्टंट श्लोक आरामात पाठ होते. ठीक आहे, जसं की चिकित्सा चतुष्पाद आहे, त्याचा श्लोक सगळ्यांना पाठ पाहिजेच, तो श्लोक पाठ करा. इम्पॉर्टंट श्लोक साईडला काढा आणि ते श्लोक पाठ केलेच पाहिजे. ठीक आहे, ज्यांना श्लोक अगदीच पाठ होत नाहीत त्यांनी मात्र मग चार्ट फॉर्ममध्ये, फ्लो चार्टमध्ये ती कन्सेप्ट लक्षात ठेवायची. ओके, हे झालं तुमच्या प्रायोरिटी. सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे एमके डीकेचे पॉईंट्स, देन प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायचे आणि इम्पॉर्टंट श्लोक. आणि ज्यांचे श्लोक पाठ आहेत त्यांनी डेली सकाळी उठल्याबरोबर श्लोकचं रिव्हिजन करायचं. हार्डली तुम्हाला एक 20 ते 25 मिनिट श्लोकच्या रिव्हिजनला लागतील. सकाळी सकाळी जर तो वेळ तुम्ही त्याला दिला तर तुमचा संहिताचा स्कोर खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे ते पण तितकंच महत्वाचं. ही आहे तुमची ब्ल्यूप्रिंट. तर बघा, आपण एक अनालिसिस करायचं की जे एलएक्यूला टॉपिक आहेत तेच टॉपिक एसएक्यूला रिपीट झालेत. एलएक्यू मध्ये जर टॉपिक कव्हर झाले तर एसएक्यू मध्ये पण आपोआप टॉपिक क्लिअर होतील. त्यामुळे पहिल्यांदा ही ब्ल्यूप्रिंट काढा. त्यानंतर आधी आपण एलएक्यूचे टॉपिक बघूया. हे फिक्स क्वेश्चन्स आहेत. जेव्हापासून सिलेबस चेंज झालाय तेव्हापासून यातलेच क्वेश्चन्स अशाच पद्धतीने क्वेश्चन्स पडलेले आहेत. फक्त पहिले जे पॉईंट आहेत त्याचा 4था क्वेश्चन असेल, दुसऱ्या नंबरचे जे काही पॉईंट्स आहेत त्याचा 3rd नंबरचा क्वेश्चन असेल, असं फक्त अल्टरनेट झालेलं आहे. पण यातूनच क्वेश्चन्स पडलेले. मग तुम्ही आता ब्ल्यूप्रिंट नुसार जर अभ्यास केला तर फर्स्ट एलएक्यू तुम्हाला एक तर अष्टांगचा पहिला अध्याय, चरकचा पहिला अध्याय, चरकचा 9वा अध्याय आणि चरकचा 10वा अध्याय, म्हणजे तुम्ही 4 टॉपिक कव्हर केले. ठीक आहे, अष्टांगचा पहिला, चरकचा पहिला, तसंच चरकचा तुम्हाला इथे सांगितलेला आहे चरकचा 9वा अध्याय आणि चरकचा 10वा अध्याय. 4 टॉपिक कव्हर केले की तुमचे इथले 10 मार्क फिक्स झाले. ओके, त्यामध्येही मोस्टली तुम्हाला पहिल्या अध्यायावर क्वेश्चन येतात. सामान्य विषय सिद्धांत वगैरे जे क्वेश्चन्स आहेत ते चरकचा पहिला अध्याय आणि अष्टांगचा पहिला अध्याय यावर क्वेश्चन येतात. ते पहिले अध्याय सोडायचेच नाही. ओके, सेकंड एलएक्यू तुम्हाला अष्टांगचा 2रा अध्याय, अष्टांगचा 3रा अध्याय, चरकचा 5वा आणि चरकचा 6वा अध्याय. हे 4 अध्याय केले, तुमचा 2रा एलएक्यू कव्हर झाला. ठीक आहे, पहिला क्वेश्चन करायला, ठीक आहे, पहिल्या क्वेश्चन मध्ये 4 अध्याय आहेत, त्याला तुम्हाला 4 दिवस लागले किंवा 8 दिवस लागले, तर पहिल्या 8 दिवसामध्ये तुमचा हा एक एलएक्यू कव्हर झालाच पाहिजे. नंतर दुसरा शेड्यूल घ्यायचा, दुसऱ्या 8 दिवसामध्ये हे 4 टॉपिक करा, त्यामध्ये तुमचा 2रा एलएक्यू कव्हर होईल. ठीक आहे, ज्यांनी 0 पासून सुरुवात करताय त्यांच्यासाठी सांगते, ज्यांचं रिव्हिजन झालेलं आहे किंवा ज्यांचा सिलेबस कव्हर झालेला आहे त्यांनी फक्त रिव्हिजन फास्ट मध्ये करायचं. ओके, देन थर्ड एलएक्यू मध्ये काय येणार आहे, अष्टांगचा 11वा अध्याय, अष्टांगचा 12वा अध्याय, अष्टांगचा 13वा अध्याय, अष्टांगचा 14वा अध्याय आणि चरकचा 12वा अध्याय. 11, 12, 13, 14 आणि चरकचा 12वा अध्याय. हे अध्याय खूप मोठे आहेत, परंतु हे जर इथलं जर तुम्ही केलं तर तुमचे 2 वरचे एसएक्यू पण कव्हर होतात. तुम्हाला एसएक्यू कसे कव्हर होतील ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, नंतर 4था एलएक्यू तुमचा फिक्स आहे. 4था एलएक्यू अष्टांगचा 8वा अध्याय किंवा अष्टांगचा 9वा, 10वा, चरकचा 11वा, अष्टांगचा 4था आणि चरकचा 7वा अध्याय यावर येईल. आणखीन एक सोपी ट्रिक म्हटलं, वेग जे सांगितलेले आहेत, अष्टांगमध्ये रोगानुत्पादन या अध्यायामध्ये सांगितलेत आणि चरकने न वेगानं धारण या अध्यायामध्ये सांगितले. फक्त एवढंच बघायचं की त्याच्यामध्ये कोणता एखादा वेग जास्त आहे. फक्त कंपॅरेटिव्ह स्टडी करायचे. वेगवेगळे इकडले वेगळे लक्षण, इकडले वेगळे लक्षण लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. सेम लक्षण, सेम चिकित्सा सांगितलेली आहे. फक्त जो 1-2 पॉईंटचा डिफरन्स आहे ते शोधून काढणं तुमचं काम. ठीक आहे, म्हणजे तुम्ही रोगानुत्पादन हे जरी अष्टांगचा अध्याय केला तरी तुमचा इकडचा न वेगानं धारण या अध्याय कव्हर होतोय. अशा प्रकारे कंपॅरेटिव्ह स्टडी कर. ठीक आहे, हे तुमचं एलएक्यूचं झालं. म्हणजे तुम्ही फर्स्ट मंथ मध्ये जरी एलएक्यू सगळे कव्हर केले, 2 मंथची आपण स्ट्रॅटेजी बनवतोय, फर्स्ट मंथ मध्ये जरी तुम्ही एवढे एलएक्यू कव्हर केले तरी तुम्ही 80% पेपर लिहू शकता. ही गॅरंटीने सांगते, कारण की इथले क्वेश्चन एसएक्यू ला रिपीट होतात. ठीक आहे, ते कसे रिपीट होतात ते आपण बघूया. एवढं क्लिअर सगळ्यांना, फर्स्ट मंथ मध्ये सगळ्यांनी एलएक्यूचं प्रिपरेशन करायचं आहे. देन बघा, एसएक्यू ला पहिला एसएक्यू अष्टांगचा पहिला अध्याय, चरकचा 9वा अध्याय आणि चरकचा 10वा अध्याय आहे. म्हणजे तुम्ही इथे एलएक्यूचा पॉइंट कव्हर केला, अष्टांगचा पहिला,
चरकचा 9वा आणि चरकचा 10वा अध्याय. म्हणजे इथं तुमचा एक एसएक्यू फर्स्ट नंबरचा पण कव्हर झाला. ठीक आहे, एकदम इझी आहे. संहिताला पासिंग एकदम इझी आहे. फक्त तुम्ही किती करता त्यावर डिपेंड. फर्स्ट एलएक्यू क्लिअर, फर्स्ट एसएक्यू क्लिअर. सेकंड एसएक्यू मध्ये अष्टांगचा 2रा अध्याय, अष्टांगचा 8वा, चरकचा 5वा आणि चरकचा 8वा अध्याय. हेच अध्याय आपण एलएक्यू मध्ये पण रिपीट बघितले होते. मग तिथले एलएक्यू मधले केले काय आणि इथले केले काय, कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, फक्त तुम्हाला एसएक्यू ला स्पेसिफिक सांगितलेले आहे ते म्हणजे चरकचा 5वा अध्याय आणि अष्टांगचा 5वा आणि 6वा अध्याय. ठीक आहे, अष्टांगचा 5वा अध्याय आणि अष्टांगचा 6वा अध्याय हा एसएक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे. हे अध्याय खूप मोठे आहेत म्हणून फोल्ड करून याचा अभ्यास करायचा. ठीक आहे, नंतर पुढे हे पण 7वा पॉइंट पण एलएक्यू मध्ये कव्हर होतो आणि 8वा पॉइंट पण एलएक्यू मध्ये कव्हर होतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जरी एलएक्यू एक मंथ तुम्ही जरी एलएक्यू दिला, आज किती 7 तारीख आहे, तर 7 तारखेपासून 7 जानेवारी पासून जर तुम्ही पुढच्या 7 फेब पर्यंत फक्त एलएक्यू जरी केले, दोघांचे म्हणते मी, चरक आणि अष्टांगचे, तरी तुमचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होतो. एलएक्यू केले तरी एसएक्यू कव्हर होतात. हे तुम्हाला कंपॅरिझन मध्ये कळावं म्हणून इथं मी फोटोज टाकलेले आहेत किंवा ब्ल्यूप्रिंट सांगते की कशा प्रकारे अभ्यास करायचे. मग प्रायोरिटी तुमची फिक्स झाली. फर्स्ट काय करायचे, एलएक्यू करायला घ्यायचे. हे व्हिडिओ बघितल्याबरोबर शेवटी तुम्ही जेव्हा व्हिडिओ स्टॉप कराल तेव्हा ब्ल्यूप्रिंट घ्या आणि एलएक्यूचे सगळे पॉइंट्स टिक करून ठेवा. ओके, हे तुमचं झालं. प्रायोरिटीज कशी फिक्स करायची, फिक्स झाली. एलएक्यू आता पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे, एलएक्यूचा पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे. सेकंड, टाइम मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. आता तुमचे कॉलेज सुरू असतील, काही जणांचे जर्नल्स असतील, खूप सारे कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज असतात, पीए राहिलेले असतात, खूप सारा वर्क असतो कॉलेजचा. परंतु कॉलेज करत करत तुम्ही कसा टाइम मॅनेज करणार? आणि आता जर तुम्ही टाइम नाही दिला अभ्यासाला, मला कॉलेजमध्ये हे होतं, एक्सक्यूज जर देत राहिलात तर युनिव्हर्सिटीची एक्झाम येऊन जाईल. त्यामुळे एक्सक्यूज द्यायचं नाहीये. आपल्याला कसं मॅनेज करता येईल, जसं की 9 वाजता काही जणांचं कॉलेज सुरू होतं, सकाळी तुम्ही पहाटे उठा, 5-5:30ला उठलात तरी 9 किंवा आवरायला तुम्हाला वेळ लागते तर 5:30 ते 8 पर्यंत तुमचा खूप सारा अभ्यास होऊ शकतो. इव्हिनिंगला आलात, थोडासा स्नॅक्स वगैरे खा, आणखीन अभ्यासाला बसा. रात्री 11 पर्यंत आरामात खूप सारा अभ्यास होऊ शकतो. तसंच कॉलेजचे जे काही वेळ असतात, म्हणजे असं कोणतंच कॉलेज नाही की त्याचे सगळे रेग्युलर लेक्चर्स होत असतील. ऑफ लेक्चर्समध्ये फ्रेंड सोबत डिस्कशन करा. कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याला सांगा की एखादा टॉपिक सांगा, पुढच्याकडून एखादा टॉपिक समजून घ्या, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट होणार नाही आणि तुमचे टॉपिक्स पण कव्हर होतील. यालाच म्हणतात टाइम मॅनेजमेंट. ऑफ लेक्चर्समध्ये खूप सारा अभ्यास छान प्रकारे होतो. आणि आता हे लास्टच्या फेजमध्ये लेक्चर्स मोस्टली होत नाहीत कोणत्याही कॉलेजेसचे. त्यामुळे चिडचिड न करता किंवा मला कंटाळा आलाय मी नाही करणार असं न म्हणता अभ्यासाला प्रॉपर वेळ द्यायचाच आहे. टाइम मॅनेजमेंट जमलंच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही टाइम मॅनेज करू शकता. मॉर्निंगचा आहे, इव्हिनिंगचा आहे किंवा क्लासेसमध्ये ऑफ लेक्चर्समध्ये तुम्ही ग्रुप स्टडी करून चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. ठीक आहे, आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर प्रेझेंट कसा करायचा. बीएमएस फर्स्ट इयरचे स्टुडंट फर्स्ट टाइम युनिव्हर्सिटीची एक्झाम देणार असतात. कॉलेजेसमध्ये एक्झाम्स होतात परंतु तिथले नियम वेगळे असतात किंवा कॉलेजेस सगळे रूल्स फॉलो करत नाही पेपर चेक करताना, पण युनिव्हर्सिटी सगळे रूल्स फॉलो करते पेपर चेक करताना. त्यामुळे तुम्ही पेपर कसा प्रेझेंट करता याला खूप जास्त महत्व आहे. तुम्हाला मी एक्झाम्पलच्या थ्रू सांगते. आता हा तुमचा आहे युनिव्हर्सिटीचा पेपर. ठीक आहे, काही जणांना सवय असते की मार्जिनवर रेषा मारण्याची किंवा इथून अशी एक रेष मार, इकडून एक रेष मार आणि इथून मग सुरू कर. हे करायचं नाही. ज्या मार्जिन्स दिलेल्या आहेत युनिव्हर्सिटीने आखून त्याच मार्जिन्सच्या मध्ये तुमचा पेपर लिहिला गेला पाहिजे. एकही खाडाखोड चालेल परंतु एकही रेष नको, डायग्राम्स नको, बॉक्स नको, काहीच नको. सिम्बॉल्स यूज करायचे नाहीये. ठीक आहे, आता कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह कराल. आता फर्स्ट क्वेश्चन किंवा सेकंड क्वेश्चन तुम्ही एलएक्यू पासून सुरू केलाय. क्वेश्चन क्रमांक 2 टाकायचा. एलएक्यू मधला तुमचा ए आहे, बी आहे, सी आहे ते टाकायचं. ठीक आहे, जसं की तुमचा एलएक्यू मधला ए आहे, इथं किंवा इथं टाका आणि इथून आन्सराची सुरुवात करा. मग आता आन्सर लिहिताना पण तुम्हाला फॉर एक्झाम्पल चिकित्सा चतुष्पाद आलेला आहे, इथं टाकायचं
चिकित्सा चतुष्पाद. ओके, म्हणजे मेन पॉइंट हायलाइट झाला. त्यानंतर श्लोक लिहायचा असेल तर सिम्पली इथं एक तुम्ही लाईन सोडायची, ही मोकळी इथं, आणि इतक्यात श्लोक लिहायचा, खालची ही लाईन मोकळी सोडून इथून आन्सरला सुरुवात करायची. म्हणजे तुमचा श्लोक पण व्यवस्थित हायलाइट होईल. जसा श्लोक पाठ करतोय, लिहितोय, पण एक्झामिनरला श्लोक दिसतच नाहीये, याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे एक्झामिनरला श्लोक दिसेल अशा प्रकारे श्लोक लिहायचा आहे. नंतर खाली सुरुवात करायची. नंतर हेडलाईन टाकायची असेल तर 1, 2, 3 असं तुम्ही ह्या फॉर्म मध्ये लिहू शकता. क्लिअर सगळ्यांना? पण श्लोकला बॉक्स करणे किंवा एखादं सर्कल करणे हे टाळायचं आहे. त्यामुळे तुमचा पेपर चेक करताना अडचणी येऊ शकतात. क्लिअर? आता हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुमचा फॉर एक्झाम्पल पेज मध्ये इथं संपला क्वेश्चन. ओके, इथं हा फर्स्ट ए नंबरचा क्वेश्चन संपला, तर लगेच इथून बी क्वेश्चन सुरू न करता फ्रेश पेजवर फ्रेश क्वेश्चन सुरू करायचा आहे. ठीक आहे, लगेच इथून सुरू करायचं नाही, फ्रेश पेजवर फ्रेश क्वेश्चन सुरू करायचा. ओके ओके. त्यानंतर क्वेश्चन संपल्यावर लाईन मारणे किंवा एखादं डायग्राम वगैरे काढणे, त्या गोष्टी बिलकुल नाही करायच्या. जिथे गरज आहे डायग्रामची ऍक्च्युअल मध्ये, जसं की अनाटॉमी मध्ये गरज आहे, फिजिओलॉजी मध्ये गरज आहे, तर तिथे तुम्ही डायग्राम काढा. परंतु जिथे गरज नाही तिथे अनावश्यक डायग्राम काढायचा नाही. कळालं? आणि पेपर जितका तुमचा सुटसुटीत असेल, एक्झामिनरला जितका छान वाचता येईल, तितके छान तुम्हाला मार्क भेटतात. त्यामुळे सुटसुटीत चांगल्या अक्षरामध्ये पेपर लिहायचा आहे. क्लिअर? कसा पेपर लिहायचा, श्लोक कसा लिहायचा, डन. आता सुरुवात तर आपल्याला 0 पासून करायची. त्यासाठी प्रायोरिटीज आपल्या फिक्स आहेत, आपल्याला LAQ चे पॉइंट्स करायचे आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला 4 असे कॉलम बनवायचे आहेत. 4 कॉलम बनवल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणता पॉइंट आहे? ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे कोणते टॉपिक्स आहेत त्या ह्या कॉलम मध्ये टाकायचे आहेत. इथं व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे थोडेसे कमी इम्पॉर्टंट वाले टॉपिक टाका, इथे मीडियम वाले टाका, आणि इथं लो इम्पॉर्टन्स वाले टॉपिक टाका. म्हणजे ह्या कॉलम मध्ये सगळे तुमचे MK चे टॉपिक आले पाहिजे. MK मध्ये पण ज्या अध्यायावर SAQ आणि LAQ दोन्ही पण येत आहेत ते टॉपिक ह्या कॉलम मध्ये टाकायचे. इकडं त्यापेक्षा थोडे कमी इम्पॉर्टंट, फक्त LAQ लाच टॉपिक आहेत, फक्त SAQ लाच आहेत, पण प्रिव्हियस इयरला खूप रिपीट झाले ते टॉपिक इथे टाका. नंतर इथे मीडियम, फक्त SAQच पडतो त्या टॉपिकवर, ते इथे टाका. आणि लो मध्ये फक्त NK चे पॉइंट दिलेले आहेत, जसं की अष्टांगचा 15वा अध्याय आहे, तो नाही केला तरी चालेल, असे टॉपिक या कॉलम मध्ये टाकायचे. आणि त्यानुसार आधी या कॉलम मधले सगळे टॉपिक कव्हर करा, देन या, नंतर ह्या, आणि नंतर वेळ भेटला तर लास्ट कॉलम. अशा प्रकारे जर तुम्ही प्रायोरिटीज फिक्स केल्या तुमच्या, तर तुमचा लवकर लवकर सिलेबस कव्हर होईल आणि तुम्ही टिक करत जायचं, म्हणजे कॉन्फिडन्स येतो की हा बाबा हे माझं झालंय, हा बाबा हे माझं झालंय. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला 2 महिन्याची स्ट्रॅटर्जी बनवायची आहे. स्ट्रॅटर्जी बनवल्यानंतर ती फॉलो पण करायची आहे. पेपरवर बनवून ठेवली आणि त्याला 1 महिन्यानंतर बघतो की अरे हा मला हे फॉलो करायचं होतं, असं चालणार नाहीये. स्ट्रॅटर्जी बनवा आणि ती स्ट्रॅटर्जी स्ट्रिक्टली फॉलो करा, जेणेकरून तुमचा युनिव्हर्सिटीचा पेपर खूप छान पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, जास्त टेन्शन नका घेऊ. लोड घेतला तर अभ्यास जास्त होत नाही. तुमच्या हातामध्ये तरी 2 महिने आहेत, त्यामध्ये तुम्ही खूप काही कव्हर करू शकता. टेन्शन फ्री माइंडने अभ्यास करा, ग्रुप स्टडीज करा जिथं शक्य असतील तिथं. आणि ज्या काही नोट्स आहेत आयुर्वेदा मराठीच्या, आपल्या ॲपवर आपण सगळं काही प्रोव्हाइड केलेलं आहे. फर्स्ट टू लास्ट लेक्चर पर्यंत अष्टांग, चरक, तसंच बाकीच्या सब्जेक्टचं पण सगळं कव्हर केलंय. आपल्या टेलिग्रामच्या लिंक आहेत, व्हॉट्सअपच्या लिंक आहेत, त्याला जॉईन करा. तिथे इम्पॉर्टंट अपडेट्स आपण टाकत असतो की एक्झाम रिलेटेड किंवा जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तिथं आपण टाकत असतो. त्यामुळे आयुर्वेदा मराठीशी कनेक्ट राहा. यूट्यूबवर येणारे प्रत्येक लेक्चर्स बघा, जे की महत्त्वाचेच असतात. ॲपमध्येही आपल्या सगळे सिलेबस कव्हर केलाय, तो पण तुम्ही बघा. ठीक आहे, थँक्यू.